जवळ कडपा बांधून झाला असेल ना तर लगेच गंज बांधायला घ्या, म्हणजे या सुगीची सगळी कामं संपतील बघा. लगेच कामाला लागतो बघा. चालेल. पोलीस साहेब नमस्कार. आज अचानक इकडे कसं काय? राजवीर आहे का घरात? काय झालं साहेब? राजवीर कुठे? वीरू आत्ताच कुठेतरी बाहेर गेला. थांबा त्याच्या आईला विचारते. सुनंदा, ए सुनंदा, अगं बाहेर आहे पट्ट दिशी. काय झालं? अगं पोलीस आलेत वीरूकडं. पोलीस वीरूकडं? साहेब काय काम आहे तुमचं? आम्ही अटक करायला आलो त्याला. अटक? अहो पण त्याला असं केलंय तरी काय? माझा इरू लय चांगल्या वळणाचा आहे, सगळं गाव त्याला ना वाजतंय, आणि तुम्ही का त्याला अटक करताय? सरकारी अधिकाऱ्याचं अपहरण केलंय. सांगा पटकन कुठे तो? ए कडू, अरे काय झालंय? वाघ बीक मागा लागलं काय? अरे वीरू भाईला पकडा, पोलीस आले त्याच्या घरी. काय? हो, चल बरं बघू. चल. काय वीरूभाईंना अटक होणार आहे? अरे ही कसं शक्य आहे? अरे ह्या भागातला लय पॉवरफुल माणूस आहे तो, येऊच शकत नाही. पॉवरफुल आहेच तो, पण त्या साहेबानं वीरूभाईच्या विरोधात केस केली ना, म्हणून तर कारभाराला पोलीस आलेत पकडायला. नाही 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 नाही, काय बी करून आपल्या कारभाराला पोलिसांनी अटक नाही केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय बी करावं लागलं ना तरी चालेल. तू चल माझ्यासोबत. साहेब मी तुम्हाला हात जोडते. अहो या त्याची काय बी चुकी नाही. हे समजा त्यानं ना नानांच्या पोराच्या भल्यासाठी केलंय. व हे बघा, राजवीर सुरवंशीच्या विरोधात तक्रार दाखल झाली, त्यामुळं त्याला आम्हाला अटक करावी लागेल. बाकी त्यांनी गुन्हा केला का नाही केला ते कोर्ट ठरवेल. काय झालं? तुम्ही इथं काय करताय? तुमच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्याचं अपहरण केल्याची तक्रार आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही अटक करायला आलो इथं. अरण अहो साहेब, पण मी तर एका गरजू गरीब पोराला त्याच्या हक्काची नोकरी मिळवून दिल्या, मग त्यात गैर काय माझं? यात काय गैर आहे किंवा नाही हे आपण पोलीस स्टेशनला जाऊनच ठरवू. हवालदार घ्या त्यांना आत. अहो साहेब काय बोलताय तुम्ही? वीरूनं तर साहेबांचं अपहरण नव्हतं केलं, उलट त्या गरीब मुलाला न्याय मिळवून दिला होता. साहेब साहेब ऐका माझं. तुम्ही ते कोर्टात बोला. हवालदार घ्या त्यांना आत. साहेब काकी थांबा. साहेब माझी सून जे काय बोलते ना खरं आहे ते. ह्याच्यात वीरूचा काहीच दोष नाही. हा त्यानं कर्मचाऱ्याला हिथं आणलं होतं, पण काम झाल्यावर सन्मानानं घरी सोडले. त्यात वीरूची खरंच काही चूक नाहीये साहेब, त्याचा काही संबंध नाहीये. खरं तर हे सगळं मीच केलंय. तुम्ही मला अटक करा साहेब. खरं वीरूला सोडून द्या साहेब, मला अटक करा. कांचनताई तुम्ही पाहुणे होऊ नका. काही झालं तरी आमची कारवाई आम्हाला करावीच लागेल, त्यामुळे तुम्ही आमच्या कामात अडथळे आणू नका. हवालदार घ्या त्यांना. ओ साहेब साहेब सोडा त्याला. ओ साहेब साहेब सोडा त्याला. साहेब इरू, ए इरू. ओ साहेब, साहेब सोडावं, त्यानं काय नाही केलं साहेब. इरू साहेब हात जोडते. अहो त्यानं काय नाही
वीरू वीरू ओ साहेब साहेब तुमचे हात जोडतो माझ्या पोराने काय नाही केलं वीरू वीरू ओ साहेब साहेब वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका मी लवळी लगोलत जाई पोलीस स्टेशनला जातो आणि विरूच्या जामिनाचं काय होते का बघ. भाऊजी मी आधी तुमच्या संग वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी शब्द देतो तुम्हाला विरूला काय बी होऊ देणार नाही. त्याला सही सलामत घरी परत घेऊन येतो. चल. पृथ्वी बघितलंस ना मला आडवं जाणाऱ्यावर मी कसा घाणा फिरवते ते. होय मम्मी. अहो काकी घाणा कसला अक्का बुलडोझरच फिरवलाय तुम्ही आणि त्याला पोलिसांनी निघू नये म्हणून त्यासने समजवायचं नाटक बी कसलं भारी केलंय. ए तुला कोणी विचारलंय का? जा तुझी कामं कर. हाय का आता मी तुमच्याच बाजूने बोलत होते ना. त्याची काही गरज नाही. मी खमके माझी बाजू लढवायला. आता बघितलंस ना त्या वीरूला कसं जेलमध्ये पाठवलं ते. आता चांगला 5-6 महिने जेलमध्ये खडी फोडत बसल ना तेव्हा चांगलीच अक्कल येईल त्याला. मम्मी तू लईच ग्रेट आहेस बघ. विरू शेर काय झाला तू तर त्याच्या बी पुढची चाल खेळून डायरेक्ट 1.25 शेरच झालीस की. मम्मी आता पुढचा प्लॅन काय आहे तुमचा? आता ह्यो वीरू 5-6 महिने आत असल्यावर त्याची बायको तर माझ्याच ताब्यात असणार आहे ना. आणि अंकुशरावला मी शब्द दिलाय त्याच्या पुरीला माझ्या दारातलं पायपुसणं करीन म्हणून. मी माझा शब्द पाळणार आहे. आता त्या पियूची कशी जिरवते बघ. शब्दाची हाय पक्की ही कांचन काकी. मिळालं का तुझ्या जीवाला समाधान? आज तुझ्यामुळं माझं सोन्यासारखं पोरग जेलमध्ये गेलंय. काकी अहो असं काय बोलतात? वीरूला जेलमध्ये टाकलं याचं मला बी वाईट वाटतंय. गप्प बसा तू. एक शब्द पण बोलू नकोस. अगं त्या दिवशी त्या नाना पाटोळेला जर तू शब्द दिला नसता ना तर वीरूवर ही वेळ आलीच नसती. आज फक्त तू तो शब्द दिलास म्हणून माझा वीरू जेलमध्ये गेलाय. वीरू लोकांच्या भल्यासाठी धडपडत होता. बघितलं का सुनंदा? लोकांचं भलं करण्याच्या नादात नवरा जेलमध्ये गेलाय त्याचं हिला काहीच वाटणं झालंय. सुनंदा तू आजवर पोराला राजकारणापासून लांब ठेवलंस पण हिच्यामुळं तो आज अडकलाय सगळ्यात. हिच्यावर त्याचं लग्न लागलं आणि माझ्या पोराच्या आयुष्याची 7.5 सुरू झाली. तुझ्या बापाने त्याला मारहाण केली. लग्नामध्ये सुद्धा जीव मारायला उठले होते तुझ्या घरचे सगळे. मी एवढं मोठ्या मनानं तुमचं लग्न लावून दिलं आणि तुला या घरात आणलं. तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि घराची वाट लागली. घराच्या वाट्या केल्या हिनं. वाटोळं केलंस तू माझ्या पोराच्या आयुष्याचं. मम्मी तुमचं सगळं बरोबर आहे पण हे नाही पटणार आहो मोठ्या आईसनी. होय काकी त्यांचं लय चांगलं प्रेम आहे त्यांच्या सुनबाईवर. तुम्ही सगळं असे का बोलताय? काकी अहो तुम्हाला वाटतं तसं कायच नाहीये. वीरूचं आज बी या घरावर तेवढंच प्रेम आहे जेवढं आधी होतं आणि माझं बी या घरावर तेवढंच प्रेम आहे जेवढं वीरूचं या घरावर आहे. आई तुम्ही सांगा ना काकींना. आई तुम्हाला बी असं वाटतं की वीरू माझ्यामुळे या घरापासून तोडला गेला? मी शब्द देते सगळ्यात मी वीरूला सोडवून आणले. आता काही बी झालं तरी वीरू शिक्षा भोगणार नाही माझी नाही. आता ह्या घरावर अन वीरूवर मी कुठलंच संकट येऊ देणार नाही.
दीपे, सुनंदाला घरात घेऊन जा. चला. मम्मी, मला तर पियूचा काय बी भरोसा वाटत नाही. अहो ती आता जे बोलली ते तिनं करून दाखवलं तर. माहितीये ना तिने कलिंगड विकून माझ्या हातातनं बांगड्या कशा काढून घेतल्या होत्या ते. निशा, आता ह्या वेळेस असलं काय होणार नाही. मी बी बघतेच ती पियू ह्या विरूला जेलमधनं कसं बाहेर काढते ते. पृथ्वी, फोन दे. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, विरू कुठे आहे आता? आत्ताच जेलमध्ये टाकलाय त्याला कांचनताई. तो यातनं लवकर बाहेर सुटणार नाही ना? नाही म्हणजे त्याचा चुलता आलाय त्याला जामीन द्यायला, आणि आता त्याची बायको पण आली. त्यांनी किती प्रयत्न केले तरी त्याचा काही फायदा नाही. काकी, आता जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत विरू जेलमधनं बाहेर पडू शकत नाही. त्याच्यावर अशी 4-5 कलमं लावा, त्याचा जामीनच होता कामा नये. काळजी करू नका कांचनताई. आज त्याचा जामीन नाही झाला तर 2 दिवस सरकारी सुट्ट्यात तो चांगलाच अडकल. अडकायलाच पाहिजे. चांगलं 5-6 महिने आत राहू द्या त्याला, म्हणजे त्याला कळल काकीच्या नादाला लागल्यावर आयुष्यावर कसा घाणा फिरतोय ते. साहेब, आमच्या विरू भैयाला सोडा. त्यांनी काय बी नाही केलंय. जवळ तुम्ही त्याला सोडणार नाही ना, आम्ही गप नाही बसणार. काय बी करा, आमच्या बिरू भाईला सोडा. वीरू भैयांचा, वीरू भैयांचा, वीरू भैयांचा, वीरू भैयांचा, वीरू भैयांचा, वीरू भैयांचा. लवाळे, मला वाटतं आजच्या आज वकिलाला भेटलंच पाहिजे. काय आहे, पुढे 2 दिवस सरकारी सुट्टी आहे आणि जामिनाचं काम आज नाही झालं ना तर 2 दिवस तरी विरूची सुटका होणार नाही. तर मला नाही वाटत 2 दिवस तरी विरूला बाहेर येता येईल. नाही काका, मी हे नाही होऊ देणार. मी विरूला असं जेलमध्ये राहिलेलं नाही बघू शकत. सुनबाई, अगं तू इथं कशी काय आलीस? काका, मला विरूला भेटायचंय. मी इथं त्याला सोडवायला आले. अगं थांब, आत नको जाऊस. आत जाऊन काय बी उपयोग होणार नाही. आम्ही आताच पोलिसांशी बोलून आले, हे तुला विरूला भेटू देणार नाही. हे बघ, काय बी काळजी करू नको, आम्ही त्याला सोडवण्याचे सगळे प्रयत्न करतोय. काका, मला विरूला बोलू तरी द्या. ऐक, तू या बाजूला बस बघ. लवळ या. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी जर नानांना शब्द नसता दिला ना तर हे सगळं घडलंच नसतं. पोरी, लई मनाला लावून घेऊ नगस. कधी ना कधी हे घडणारच होतं. शेवटी दादासाहेबांचा रगात आहे त्याच्या अंगात. अन्यायाविरुद्ध उसळणार म्हणजे उसळणारच. पोरी, दादासाहेब म्हणजे लय दिलदार माणूस. आयुष्यभर राजकारणात राहून निस्वार्थीपणे लोकांची सेवा केली त्यांनी. लोकांसाठी लई झटलं ते. विरू पण त्याच वाटेवर उभा आहे. लोकांनी न्याय मिळवून देणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य पार पाडत असताना अशा घटना घडणारच आहे. तेव्हा आता तुला तुझ्या मनाची तयारी करावं लागणार आहे बघ. पोरी, आता तू रडायला नाही तर लढायला शिक, तरच दादासाहेबांची खरी सून शोभशील. तुमचं खरं आहे मामा. मी आता अजिबात हार नाही मानणार. मी आजच्या आज विरूला सोडवून आणणार, मजी आणणार. वा पुरी वा. अहो थांबा, अशा आत कुठे निघालात? अशा आतमध्ये जाता येणार नाही. नाहीतर नाही तर काय कराल? अटकच कराल ना. मग करा मला अटक.
अहो असं बी लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्याला अटक करून आमच्यासारख्या सामान्यांना दडपून ठेवताय होय? करा मला अटक. हा करा, मला ते अटक करा. माझ्यामुळेच हे प्रकरण वाढलंय आणि माझ्यामुळेच त्या वीरूसारख्या देव माणसाला जेलमध्ये जावं लागलं. कळलं का? करा मला अटक, करा मला अटक, करा करा आम्हाला सगळ्यांना अटक करा. आम्हाला सगळ्यांना अटक व्हायला. करा आम्हाला पण अटक करा. करा आम्हाला पण अटक करा की आम्हाला अटक करा. आम्हाला पण अटक करा. आम्हाला पण अटक करा. आम्हाला पण अटक करा. आम्हाला पण अटक करा. ए, काय दंगा लावलाय? शांत बसा सगळे, आता सगळ्यांना आत टाकीन. जेलची हवा खाल्ली तर सगळ्यांच्या अकला ठिकाणं येतील. साहेब, विरू आमचं जिगर आहे आणि त्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं ना तरी आम्ही सगळे तयार आहोत. करे करा, आम्हाला सगळ्यांना अटक करा. साहेब, वीरू आमच्या गावची शान आहे. निम्या रस्त्याला कुणाला मदत लागली ना तर तो धावून येतो. त्याच्यासाठी मी ती एकटा काय अख्खं गाव म्हणलं तरी जेलमध्ये यायला तयार आहे. काय रे? करा आम्हाला अटक. करा. अहो साहेब, कोण कुठला आम्ही बकरी चाराय आलो होतो. आमच्या अन्याय होती बघून विरोबाया धावणार आमच्या मदतीला. तुम्ही अशा माणसाला जेलमध्ये टाकत असाल तर आम्हाला पण टाका जेलमध्ये. टाका जेलमध्ये. करा अटक आम्हाला. करा अटक आम्हाला. थांबा. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण कायद्यापुढे आम्ही काही करू शकत नाही. हे झाले तर अटक करणं आमची ड्युटी आहे. तेव्हा प्लीज आम्हाला आमचं काम करू द्या. आता जर गोंधळ घातला तर खरंच सगळ्यांना आतमध्ये टाकेल. आता काहीच मार्ग नाही का? ते बघा ताई, मला तुमच्या भावना कळतात आणि माझ्यापैकी काही वेगळ्या भावना नाही. अहो, या अंगात वर्दी नसती ना तर विरूभया संघ मी जेलमध्ये जायला सुद्धा तयार झालो. विरूभयासारखा अख्ख्या जिल्ह्यात माणूस नाही. अहो, त्याच्यासाठी माझा पण जीव तुटतोय, पण आमचे हात कायद्याने बांधलेत. म्हणजे आता काही बी झालं तरी विरूला तुम्ही सोडणार नाही तर? एक मार्ग आहे. त्यांच्यावर ज्यांनी केस केली ना त्यांनी जर केस माघारी घेतली तर आम्हाला विरूभयाला सोडावंच लागेल. ठीक आहे. माया, पुई वहिनी अशा तडक कुठे गेले? मला वाटते चव्हाण साहेबांच्या घरी गेले. त्यांना केस मागे म्हणून सांगायला. अरे पण ते एकटेच निघालेत. कोणीतरी संघ गेलं पाहिजे त्यांच्या. चल जाऊ आपण. हा ना चला तुम्ही पण. हॅलो काकी, इकडे पोलीस स्टेशनवर ना लय मोठा कुटाणा झालाय आणि तिकडे पियू वहिनी ना चव्हाण साहेबांच्या घरी गेले. त्या केस मागे घ्या म्हणून सांगायला. ठीक आहे. चहा थंड झाला. सुनबाई, तुझं डोकं लईच फास्ट चाला लागलंय. आता बघच कसा खाना फिरवते तुझ्यावर. हॅलो चव्हाण, कुठे आहे तुम्ही? ऑफिस मध्ये. आत्ताच्या आत्ता ऑफिस मधनं गायब व्हा. अहो काकी, असं कसं काय व्हायचं? मी काय मिस्टर इंडिया आहे का? चव्हाण, तुम्ही सुपरमॅन झाला, स्पायडरमॅन झाला, आता ह्या काकीसाठी मिस्टर इंडिया पण व्हा. अहो काकी, लई काम पडले तिथं. काय गडबड झाली का? काय गडबड काही झाली नाही, उलट तुम्ही परफेक्ट कार्यक्रम केलाय. म्हणूनच आमची सुनबाई तुमच्याकडे येते आता. ती आली तर तुमच्यावर केस मागे घ्या म्हणून बळजबरी करल, तुमच्या हातापाया पडेल. पण काही झालं ना तरी वीरूवरची केस मागं घ्यायची नाही म्हणजे नाही. ही केस मागं घेतली ना तर तुमचे घोटाळे पुराव्या सकट बाहेर काढीन. तुमच्या बायका पोरांसह अख्ख्या घरादारावर घाना फिरवीन. त्यामुळं तुम्हीच ठरवा आता काय करायचं ते. तुम्ही म्हणता तसं करतो. सुनबाई, स्वतःला लई हुशार समजतेस ना तू. आता मी बी बघतेच वीरूला जेलमधनं कसं बाहेर काढतेस ते. कांचन सूर्यवंशी नाव आहे माझं. कायदा कानून कोळून प्यालेली बाई आहे मी. ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं.